नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनलवर। आणि आजची आहे 4 तारीख। आम्ही निघालेत आलेच्या ट्रिपला। तर जयेश दादा, मी आणि निलेश दादा आम्ही ट्रेनला चाललेले आहेत। आता कितीची ट्रेन आहे माहिती नाही, 2 का 1:30ची जयेश दादा फोन करणार आहे। तर अमर वगैरे टेम्पो घेऊन चाललेले आहेत आणि नारंगीची मुलं आहेत आमच्यासोबत। तर ते निघालेले आहेत सकाळी 10:30 वाजता बसने। तर आम्ही थोडं वेट निघू, कारण आम्ही 2.5 तासात तर पोहोचू आपली लोणावळ्याला। तर आता निघतोय मी घरून। आपला आगरी सफर ब्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो। चला, तर आजचा आपला प्रोग्राम आहे आई एकविराच्या पायथ्याजवळ। तर चला आपण एन्जॉय करूया, आज मजा करूया मस्तपैकी। काय एन्जॉय होते ती पण बघू आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो। चला तर निघूया आपण आपल्या ट्रिपसाठी। आता मी दादरला आहेत, चहा प्यायला लागलेले आहेत। जयेश दादा आहे, सुंदर टेस्ट सुंदर आहे। आणि जयेश दादाने आम्हाला साईड बॅग मस्त गिफ्ट केलेले आहेत, 2 बॅगा आम्हाला। तर नंतर दाखवेन बॅग तुम्हाला। जयेश दादाने आम्हाला गिफ्ट केले आहेत त्या। तर 4:30ची ट्रेन आहे आमची दादरवरून, दादर लोणावळा। आणि दादरवाला चायवाला एक नंबर चाय बनवतो, सुंदर टेस्ट खरोखर मराठी माणूस आहे। तर आता आपण जाऊन स्टेशनला टाइमपास करू, थोडं काय असेल ते खायला घेऊया। सो आता आम्ही स्टेशनला पोहोचल्या दादरला। आणि आमची ट्रेन 4:30 वाजता आहे। निलेश दादा आहे मागे आणि जयेश दादा दाखवतो कुठे बसलाय। जयेश दादा इकडे बसलेला आहे, आम्ही ट्रेनची वाट बघतोय। आमची ट्रेन आहे, येईल आता 4:30ची ट्रेन, प्रगती एक्सप्रेस। आता आम्ही ट्रेनमध्ये आहेत, लोणावळ्याला जायला तयार। गर्दी बघा केवढी आहे, गर्दी आहे मित्रांनो। निलेश दादा इकडे आणि जयेश दादा खाली बसलाय। आता पोचल्यावर परत स्टार्ट करतो ब्लॉग। सो आम्ही पोहोचलोत लोणावळा आणि आता जातोय, बघूया रिक्षा भेटते का, जीपला कसं जायचं निलेशला माहिती। तर आता आम्ही निघतोय, स्टेशनला उतरलोय लोणावळा। 3:30 वाजले। सो लोणावळा स्टेशन, या ट्रेनने आम्ही आलेले आहेत आणि चाललेले आहेत आता लोणावळ्याला। एकविरा चाललेले आहेत। पाऊस किती भरलाय बघा वरती। जयेश शेठ चाललेला आहे इकडनं। तर लोणावळा स्टेशनला थांबलेले आहेत, थोड्या वेळ आम्ही आराम करतोय, कारण कधीपासून उभं राहून आलेले आहेत आम्ही। 2.5 तास झाले उभे राहिले आहेत, गाडी थोडी लेट झालेली। 4:30ला चढलेलो आम्ही दादरवरून आणि उतरलेले आहेत 7 वाजता। आता इकडनं बघू रिक्षा वगैरे काय भेटते का, त्याने रिक्षेनेच आम्ही जाणार आहेत कारल्याला। आणि तिकडे कुठे विला घेतलाय तो पण फोन करून विचारायला लागेल, तसं आम्ही जातील मित्रांनो। तर आता थोड्याच वेळात निघतोय आम्ही। मला आता ब्लॉग बनवणं पळाला, तर आम्ही पोचलो आता। हे बघा सामान लावायला लावलेलं आहे सगळं। तर जाऊ आपण। तन्मय दादा आताच गोव्यावरून आलेले आहेत ना, आता काम करायला गेले। ते मॅनेजर कवट्या भाई 200 मध्ये आज आलेले आहे तिकडे एकविरेला। भाऊ आहे, सामान लावायला लावलेलं आहे, बाकी सर्व मध्ये आहेत। DJ अमर पण आलेले आहेत एकविरेला। बाकीचे इकडे बसलेले आहेत, ध्रुव, हर्षद। बरोबर
तुझे पालखीला माना नका लावाला 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 Just
सकाळ मित्रांनो वाजलेले आहेत 10 आणि अजून लोक झोपलेले आहेत. ही बघा, तर दाखवतो तुम्हाला अजून कोण कोण काय काय करायला आहे. त्याने कोलगेट करून बसलेला आहे, कवटाबाई कोलगेट करून बसलेला आहे. पुढे नेतो तुम्हाला दाखवतो. ढोलकी मास्टर झोपलेले आहेत. अजून एक ढोलकी मास्टर आलेले आहेत, ते पण झोपलेले आहेत ध्रुव. आणि आपले कीबोर्ड वाले पण आता उठलेले आहेत. पुढे जाऊया. कल्पेचा पाय मोडलेला आहे कोणी रात्री. पायाला काय ठेवलेलं आहे बघा भाऊने. बटरची पिशवी आहे का काय? स्कॅनर. आता आपले आई एकविरा ग्रुपचे मालक चालक उठलेले आहेत. सकाळी आई एकविरा ग्रुप करायला घेणार आहेत. नंतर मग आम्ही परत बँड चालू. तसेच आमचे डीजे अमरचे ऑनर, आमचे लाडके अमर डीजे ब्लॉग चॅनलला. आणि इकडे बघा आणि इकडे ऑन फायर होता रात्री. ऑन फायर हिरो भाऊ इकडे. आणि आता कांदा कापायला घेतलेला आहे मस्त जेवणासाठी. टॅमॅटो पण आपल्यात. पुढे जाऊया आपण. चला. मॅनेजर काल खूप मारा केलेला आहे मॅनेजरने काल रात्री. कशी मजा पाहिजे आपल्याला. किचन मध्ये जाऊ. चला किचन मध्ये. इकडे आचारी लागलेले आहेत काय काय बनवायला. मिरची कापा लागलेले आहेत. हे बघा, कोणाला मिरची खायची असेल तर या प्रकार बंगलो मध्ये. वरती जाऊया. जयेश दादा झोपलाय तिकडे. पोट्या बसल्या पोट्या. ते भाऊजी इकडे झोपलेले आहेत. यांची चादर कोणी पलवलेली रात्री ती आता आणून दिलाय जय सिंगरची. इकडं पडला तो. तर हा बघा विला आहे सर्व. इकडनं आपल्याला दिसतोय डोंगर. इकडे या साईडला सर्व बंगलेच आहेत, विलाच आहेत सगळे. बाकीची मुलं गेल्यात दर्शन घ्यायला. तर आम्ही पण आत्ताच उठलेले आहेत. 10 वाजलेले आहेत. 4:30 वाजेपर्यंत सिंगिंग चालूच होती. आणि बाकीची मुलं गेले आहेत सर्व आईकडच्या दर्शनाला, कारण आम्ही जाणार नाही गेलं. आत्ता 28 तारखेला येऊन गेलोय. तर दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दर्शन घेतलेलं आहे आईकुरीचं. आणि थोडं फिरायला जाणार आहेत. बाजारात वगैरे काय आणायचं असेल, काय प्रसाद वगैरे काय घ्यायचं असेल ते घेणार आहेत आम्ही. अजून फ्रेश वगैरे झालेलं नाही मला. तर फ्रेश होऊन परत तुमच्याशी भेटतो मी. सो आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघालेले आहेत प्रसाद वगैरे घ्यायला, कारण एकविरा आईच्या मंदिरात जाणार नाही मिळत. आत्ता 28 तारखेलाच आम्ही गेलेलो पाया पडायला आणि थकलेलो आहे. त्यामुळे आता ते पाया निघालेले आहेत मुलं. त्या निलेशची वाट बघतोय मी. तर आम्ही जाणार आहेत प्रसाद घ्यायला. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आता आम्ही सगळे निघालेले आहेत. पायथ्याखाली दर्शन घेतोय आणि नंतर आम्ही प्रसाद काय असेल तो घेतोय.
तर आमचे डीजे तन्मय पण आले आहेत आणि कवटे आहे, हर्षल आहे, धूर आहे आणि दादा आहेत कीबोर्ड मास्टर. तर डोंगर बघा कसा आज मस्त हिरवागार आहे, धुकं पसरलेलं आहे बघा. येत तर पायथ्याशी आम्ही चाललेले आता दर्शन घ्यायला आणि चांगला नजारा आणि पाणी पडतो चिरीमिरी. दिसत नसेल तुम्हाला, बघा दिसतो का चिरीमिरी पाणी चालू आहे आणि गर्दी पण थोडी कमी आहे. दाखवतो गर्दी तुम्हाला आजची कशी आहे आणि एवढा खाऊन फुगलेला आहे. चला तर हे बघा गर्दी, काय नाही गर्दी मिळत. पायथ्याजवळ आता आम्ही पोहोचतील. तर पायथ्याजवळ आहेत आपण, आता दर्शन घ्यायला जाऊया. आहे इकडे फोटो काढू आपण मग. तर आमचं आता पायथ्याचं दर्शन झालेलं आहे आणि हे बघा पाऊस किती झाला. तर पाऊस चालू आहे बघा मित्रांनो. काय माहिती
हो.